शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग अकलूज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पेपर क्रमांक 2 राजकीय सिद्धांताची ओळख ही संकल्पना आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. BA भाग 2च्या पेपर क्रमांक 2 मध्ये प्रकरण पहिलं राजकीय सिद्धांत आणि त्याच्या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. या संकल्पना अभ्यासनाच्या पूर्वी त्याचा अर्थ काय याबद्दलची भूमिका आपण सुरुवातीलाच जाणून घेऊया. राज्यशास्त्रामध्ये राजकीय सिद्धांत, राजकीय तत्वज्ञान, राजकीय विचारप्रणाली अशा अनेक प्रकारच्या संज्ञा किंवा संकल्पना येतात किंवा त्या समानार्थानं वापरल्या जातात. त्याच्यात काही प्रमाणात साम्य असतं आणि काही प्रमाणात अभ्यासातले त्याचे समान दुवे असतात आणि काही प्रमाणात त्याच्यामध्ये भेद पण असतात. आणि त्याच अनुषंगानं राजकीय सिद्धांताचं स्वरूप लक्षात घेत असताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की संकल्पना कोणत्या अर्थानं वापरलेली आहे आणि ती कोणत्या अर्थानं वापरली जाऊ शकते. काही वेळा काही राजकीय संज्ञा या समानार्थानं वापरल्या जातात, परंतु मूलभूत फरक लक्षात घेतला पाहिजे की राज्यशास्त्र आणि राजकीय सिद्धांत याचे स्वरूप आणि त्याची अभ्यासाची व्याप्ती याच्यामध्ये खूप अंतर आहे, खूप फरक आहे. राजकीय सिद्धांत म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यासाचा एक भाग असला तरी त्याच्या अध्ययनाचं क्षेत्र मात्र वेगळं आहे. म्हणजे सुरुवातीलाच राजकीय सिद्धांताची संकल्पना जाणून घेताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की राजकीय सिद्धांत आणि राज्यशास्त्र ह्या दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत, त्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. आणि या गोष्टी लक्षात घेत असताना नेमकं राजकीय सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांताची संकल्पना म्हणजे नेमकी काय असते आणि त्याच्या व्याख्या काय, त्याचा अर्थ काय, त्याचे स्वरूप काय, त्याचबरोबर राजकीय सिद्धांताचे प्रकार काय आहेत आणि एकंदरीत राजकीय सिद्धांताची संकल्पना आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये, या प्रकरणामध्ये अभ्यासावी लागणार आहे. आणि म्हणूनच राज्यशास्त्रातले राजकीय सिद्धांत आणि त्या संकल्पना यांचा अभ्यास करताना आपल्याला ठराविक अशा पद्धतीनं त्याची एक संकल्पना तयार करून घेऊन अभ्यास करावा लागतो. राजकीय सिद्धांताच्या व्याख्या आपण या ठिकाणी समजावून घेऊया. राजकीय सिद्धांताचा अर्थ समजून घेण्यासाठी त्या सिद्धांताच्या व्याख्या आपल्याला तपासाव्या लागतात. अँड्र्यू हॅकर नावाचे विचारवंत आहेत. ते म्हणतात, ज्या तत्वज्ञानात्मक व शास्त्रीय ज्ञानाच्या संकल्पनेमुळे मग ते कुठेही केव्हाही केलेले असो, आज आम्ही राहत असलेल्या आणि उद्याही राहणाऱ्या जगाविषयीची आमची समजूत वाढते, त्याला राजकीय सिद्धांत असं म्हणतात. साधी आणि सोपी भूमिका या ठिकाणी लक्षात घेऊया की असं तत्वज्ञान मानलं जातं की ज्या तत्वज्ञानामध्ये आम्ही आता राहतोय आणि पुढेही अनेक वर्ष, लाखो वर्ष राहणार आहोत, अब्जावधी वर्ष राहणार आहोत, त्या जगाविषयी आमची समजूत वाढते, त्या संकल्पनेला राजकीय सिद्धांत असं अँड्र्यू हॅकर म्हणतात. दुसरी व्याख्या या ठिकाणी सांगावं लागेल, ती म्हणजे CW कोकर यांनी सांगितलंय. ते म्हणतात, जेव्हा राजकीय संस्था आणि त्याचे प्रकार व कार्य यांचा अभ्यास केवळ वर्णनात्मक नाही व तुलनात्मक स्वरूपाचा किंवा परिणामाच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर मानवाच्या गरजा, इच्छा, मते या दृष्टिकोनातून केला जातो, त्या अभ्यासाला राजकीय सिद्धांत असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, कोकर हे सर्वांगीण आणि सार्वत्रिक स्वरूपाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. ते काय म्हणतात की केवळ राजकीय संस्था किंवा त्याचे प्रकार इतपत ही व्याख्या मर्यादित नाही किंवा त्याचं वर्णनात्मक किंवा तुलनात्मक स्वरूप नाही, तर माणसांच्या गरजा, इच्छा याचा विचार करून जे आपल्याला अभ्यासावं लागतं त्याला CW कोकर यांनी राजकीय सिद्धांत असं म्हटलेलं आहे. राजकीय सिद्धांताच्या व्याख्येनंतर पुढची संकल्पना येते, ती म्हणजे राजकीय सिद्धांताचं स्वरूप आणि त्याचं मानवी जीवनातलं प्रयोजन काय, म्हणजे मानवी जीवनातलं त्याचं महत्त्व काय किंवा हे का निर्माण होतात. मानवी जीवन आणि राजकीय सिद्धांत याची कुठेतरी सांगड घालता आली पाहिजे आणि हे सिद्धांत कोणत्या प्रकारचं कार्य करतात याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि म्हणून राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. राजकीय सिद्धांताचा आपण जेवढं वास्तविक परिस्थितीपूर्वक अभ्यास करू ना, तेवढं आपल्याला ते जास्त उकल होत जाते किंवा समजत जातात आणि त्याच पद्धतीनं त्याचं विश्लेषण करावं लागतं आणि विश्लेषणाच्या आधारे वास्तव परिस्थितीच्या निरनिराळ्या घटकांचे कार्यकारण संबंध प्रस्थापित राजकीय सिद्धांताद्वारे केला जातो.
आता कार्यकारण संबंध म्हणजे काय? तर निसर्गात घडणाऱ्या, समाजात घडणाऱ्या किंवा सगळ्या घडणाऱ्या घटना या का घडतात? या घडणाऱ्या घटनांच्या पाठीमागं कोणती कारणं आहेत, ती जाणून घेणं म्हणजे कार्यकारण संबंध जाणून घेणं. आणि म्हणून राजकीय सिद्धांत हे कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचं वर्गीकरण करतात, त्याचं विश्लेषण करतात आणि याचा एकत्रित विचार करून एक सामान्य स्वरूपाची तत्व आणि नियमांचा शोध घेण्याचं अंतिम उद्दिष्ट हे राजकीय सिद्धांताचं असतं. म्हणजे वस्तुस्थिती समाजासमोर मांडणं आणि त्या वस्तुस्थितीच्या आधारे ती तत्व समाजासमोर मांडणं, मग त्यातल्या घटना, घडामोडी, अनुभवांचं सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न हा राजकीय सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं केला जातो आणि त्या सिद्धांताची महत्त्वाची भूमिका आपल्याला सांगावी लागते. राजकीय सिद्धांताची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. म्हणजे राजकीय परिस्थितीच्या संदर्भात प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नालाच राजकीय सिद्धांत जरी म्हणत असले तरी त्याची वैशिष्ट्य पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येते. पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे राजकीय सिद्धांत हे राजकीय जीवनातील वास्तव परिस्थितीचे साकल्यानं म्हणजे सतत अध्ययन करतात आणि त्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. राजकीय जीवनातली वस्तुस्थिती, निर्माण झालेली परिस्थिती याचा अभ्यास करणं आणि वस्तुस्थितीच्या दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण करणं हे राजकीय सिद्धांताचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे राजकीय जीवनातील राजकारणातील महत्त्वाच्या घटना, घडामोडींचा शोध घेऊन त्याचा राजकारणावर होत असलेला परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या घटनातील कार्यकारण संबंध शोधून काढणं हे सुद्धा राजकीय सिद्धांताचं महत्त्वाचं कार्य असतं. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं की राजकीय जीवनातील वास्तव परिस्थितीचे अध्ययन, त्या परिस्थितीशी निगडीत असलेल्या घटकातील कार्यकारण संबंध, त्याच्या आधारे राजकीय व्यवहाराच्या बाबतीतली तत्व आणि नियम प्रस्थापित करणं हेही राजकीय सिद्धांताचं अंतिम उद्दिष्ट असतं. हे आपल्याला वैशिष्ट्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं. चौथं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय सिद्धांत आणि राजकीय व्यवस्थेच्या संदर्भातल्या काही मूल्य किंवा आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. राजकीय परिस्थितीच्या अभ्यासातून शोधून काढलेली तत्व, नियम यामुळं आपली राजकीय परिस्थितीचे आकलन वाढण्यास निश्चित प्रकारे मदत होते, सहाय्य होते आणि त्या ज्ञानाच्या माहितीच्या आधारे राजकीय जीवनातल्या भावी वाटचालीची दिशा कोणती असावी याचा निर्णय घेण्याची आपल्याला जास्त सोपं पडतं किंवा अधिक सुलभ होतं. राजकीय सिद्धांत हे सर्वसाधारण स्वरूपाची तत्व प्रस्थापित करतात, त्यामुळे भविष्यातल्या राजकीय समाजाला ती तत्व उपयुक्त ठरू शकतात. यासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचं काम राजकीय सिद्धांत करीत राहतात. म्हणजे राजकीय समाजाला ती तत्व किती उपयुक्त आहेत याचं मार्गदर्शन करणं हे काम राजकीय सिद्धांत प्रामुख्याने करतात. समाजात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्याचं काम, मूल्य आदर्श त्यांच्यासमोर ठेवण्याचं काम, वस्तुस्थिती सुसंगत असं ठेवण्याचं काम राजकीय सिद्धांत करतात. हे वैशिष्ट्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. राजकीय सिद्धांताचं पाचवं वैशिष्ट्य सांगताना सांगावं लागेल की राजकीय परिस्थितीच्या स्वरूपामध्ये सूत्रबद्ध स्वरूप ज्यावेळेस आपण जाणून घेतो ना, त्यावेळेस ते मूल्याधिष्ठित असतं. मूल्य आणि आदर्श यांची प्रस्थापना करण्यासाठी वास्तव परिस्थितीच्या आधारावर ही भूमिका त्यांनी मांडलेली असते आणि ती भूमिका मांडत असताना राजकीय सिद्धांताची व्यवहारापासून पूर्णपणे फारकत झालेली आहे हे समजणं चुकीचं असतं. आणि म्हणून राजकीय सिद्धांत भूतकाळातील, वर्तमान काळातील राजकीय परिस्थितीचा अनुभव आणि तिचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करतात, नव्हे तर राजकीय सिद्धांताचा तो मूळ आधार असतो. भूतकाळातल्या घटना, वर्तमान काळातल्या घटना आणि त्याच्या आधारे भविष्यमान वर्तवणं ही राजकीय सिद्धांताची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आदर्श आणि मूल्य राजकीय वस्तुस्थितीची सुसंगत असलेली आपणाला राजकीय सिद्धांताच्या वैशिष्ट्यामध्ये सांगावं लागतं. राजकीय सिद्धांताचं सहावं वैशिष्ट्य म्हणजे किंवा त्याचं एक महत्त्वाचं कार्य सांगावं लागेल की राजकीय व्यवस्थेला आधार प्राप्त करून देतात ते. राजकीय व्यवस्था ही एखाद्या सिद्धांताच्या आधारे कार्य करीत असते आणि त्या तत्वाच्या आधारे त्या व्यवस्थेला लोकात मान्यता मिळवून देण्याचं काम आणि लोकांचं समर्थन मिळवण्याचं काम हे राजकीय सिद्धांत करत असतात. आपल्या लक्षात एक गोष्ट ठेवली पाहिजे, राजकीय व्यवस्था कोणती असो त्या व्यवस्थेची मान्यता, शासनाची मान्यता
ही अनेक घटकांवर अवलंबून असते आणि त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे राजकीय सिद्धांताचं अधिष्ठान प्राप्त होणं. म्हणून राजकीय व्यवस्थेला अधिमान्यता प्राप्त करणं, ती सत्ता अधिसत्ता होणं याच्यासाठी राजकीय सिद्धांत म्हणजेच मूल्य, व्यवस्था आणि राजकीय सिद्धांताची संकल्पना हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी स्पष्ट करावे लागते. राजकीय सिद्धांताच्या वैशिष्ट्याच्या संदर्भातली भूमिका आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे.